नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली एक थरारक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे अरण्यातील वेताळ. या कथेचा भाग पहिला. वृद्ध टागोवर भोगोच्या झोपडीची राखणदारी करण्याची जबाबदारी पडली होती. त्याच्या तरुणपणी एक अत्यंत पराक्रमी वीर अशी त्याची ख्याती होती. तो राजघराण्यातील होता. जंगली जमातीने त्याचीच राजा म्हणून निवड केली होती. पण टागोनं म्हातारपणात ती जबाबदारी नको असं सांगितल्यामुळे भोगोला राज्यपद मिळालं होतं. गेल्या 2 वर्षात टागो खंगला होता. त्याला दूरचं विशेष दिसत पण नव्हतं. भोगोच्या झोपडीजवळच्या एका उंच जागेवर एक लाकडाची होळी पेटवली होती. त्या होळीत लाकडं सारत असताना टागो स्वतःशी काहीतरी गुणगुणत होता. भोगो दासबाबूंच्या दरबारात गेला होता. सरकारनं जंगली जमातीवर जी एक नवीन कराची आकारणी केली होती त्या संबंधानं चर्चा करण्यासाठी तो दरबार भरवला होता. दरबार संपवून भोगो परत येईपर्यंत मध्यरात्र उलटून जाणार होती. त्यामुळे टागोला आपल्यावरची जबाबदारी जाणवत होती. पुरुष मंडळींपैकी टागो हा एकटाच मागे राहिला होता. बायका मुलांचं रक्षण करण्यासाठी टागोसारखा विश्वासू माणूस दुसरा कोणी मिळणार नाही म्हणून भोगोनं त्याच्यावर ही जबाबदारी सोपवली होती. पटकोई पर्वतातील एका निबिड अरण्यात असलेल्या भोगोच्या खेड्यात अंधाराचे साम्राज्य आता पसरले होते. आजूबाजूच्या झोपड्यातील रानटी स्त्रिया व मुलं शांत झोप घेत होती. टागो पेटत्या शेकोटीजवळ बसून राहिला होता. कुठल्या तरी झोपडीत एक मूल रडू लागला. त्याबरोबर मंजूळ गीत ध्वनी टागोनं ऐकला. त्या रडक्या मुलाची आई त्याला गाणं म्हणून झोपवीत होती. ते गाणं त्या जंगली जमातीत फार प्राचीन काळापासून गायले जात होते. त्या गाण्याबरोबर टागोची मान डोलू लागली. काही वेळानं मुलाचं रडणं थांबलं. त्याबरोबर गाणं पण थांबलं आणि निस्तब्ध शांतता पसरली. टागो उठला आणि शेकोटीतील लाकडं सारखी करू लागला. भोगो येईपर्यंत रिवाजाप्रमाणे ती शेकोटी सारखी पेटत ठेवण्याची महत्वाची जबाबदारी त्याच्यावर होती. शेकोटीतील लाकडं सारखी करत असताना टागो एकदम थांबला आणि वर पाहू लागला. खेड्यातील वृक्षांचे शेंडे सारखे हेलकावे खात होते. टागोला त्या गोष्टीचं नवल वाटलं, कारण त्यावेळी मुळीच वारा नव्हता. भयाने थरथर कापत टागोनं आपले डोळे झाकले. त्याच्या समजुतीप्रमाणे एखादा भयंकर सैतान झाडाच्या शेंड्यावरून कुठेतरी जात असावं असं त्याला वाटलं होतं. झाडाच्या शेंड्यावर होणारा सळसळाट आता अगदी जवळजवळ येत होता, पण वाऱ्याचं नाव नव्हतं. त्या सैतानानं काही त्रास देऊ नये म्हणून टागो मनातल्या मनात प्रार्थना करू लागला. पण त्या प्रार्थनेचा काही उपयोग न होता त्या सैतानाचा मोर्चा आपल्याकडे वळला आहे असं टागोला वाटलं. तो सळसळाट आता अगदी स्पष्टपणे त्याने ऐकला. टागो शेकोटीजवळून उठला आणि दूर एका झाडाला टेकून ठेवलेला आपला भाला उचलण्यासाठी धावला. टागो वृद्ध असला तरी शूर होता, पण खरं पाहिलं तर त्याचा तो भाला फेकण्याची शक्ती त्याच्या हातात आता राहिली नव्हती. कित्येक झोपड्यांची दारं उघडली गेली व आतल्या स्त्रिया वाकून टागो काय करतोय ते पाहू लागल्या. टागोच्या जवळपासच्या झोपड्यात एकंदर 19 स्त्रिया होत्या व त्या सर्व भोगोच्या जवळच्या नात्यातील होत्या. टागो, हा कसला आवाज? भोगोच्या बायकोनं विचारलं. भोगोची बायको मिला ही सर्व जंगली स्त्रियात सुंदर होती. टागोनं काही उत्तर दिलं नाही, कारण भाला उचलण्यापूर्वी त्याला आपला प्राण वाचवण्यासाठी झगडावे लागले होते. त्याला तोंडावाटे बरं पण काढता आला नाही, कारण झाडावरून त्याच्या पाठीवर उडी मारणाऱ्यानं त्याचा गळा आपल्या पोलादी पंजात घट्ट पकडला होता. झाडावरून फळे काढावे त्याप्रमाणे अनेक करड्या आकारांनी खाली उड्या घेतल्या. त्यातल्याच एका करड्या रंगाच्या आकारानं पुढे झेप घेतल्यामुळे मिलानं मोठी किंकाळी फोडली आणि ती आपला भाला उचलण्यासाठी धावली. रानटी स्त्रियांना आपलं संरक्षण करण्याची विद्या चांगली अवगत असते, पण तिच्यावर हल्ला चढवणाऱ्याने तिला संधी मिळू दिली नाही. हल्ला करणाऱ्याच्या चेहऱ्याकडे पाहताच ती अतिशय घाबरली आणि किंकाळ्यावर किंकाळ्या फोडू लागली. मखमलीप्रमाणे नरम हातानं तिचं तोंड बंद करण्यात आलं आणि तिला उचलून नेण्यात आलं. हल्ला चढवणारे इतरही झोपड्यात घुसले. सर्वत्र ओरड आणि गोंगाट ऐकू येत होता. रानटी स्त्रिया शहरी बायकांप्रमाणे देबळट नव्हत्या. रोज वाघाबरोबर लढाई करणाऱ्या आणि अस्वलाशी झुंज देणाऱ्या त्या शूर स्त्रियांनी लढा देण्याचा प्रयत्न केला, पण हल्ला इतक्या वेगानं आणि पूर्वयोजनेनुसार चढवण्यात आला होता की त्यांचा प्रतिकार फार थोडा वेळ टिकू शकला.
थोड्याच वेळानं पुन्हा शेंडे सळसळू लागले आणि सर्वत्र शांत झाले. शेकोटी विझवण्यात आली होती. अंधाराचे साम्राज्य पसरले होते. एकटा टोगो आपल्या भाल्याजवळ पडला होता. त्याच्या पाठीचा कणा मोडला होता आणि गळा दाबून त्याचा प्राण घेतला होता. इकडे त्या जंगली प्रदेशाचा राजा भोगो मोठ्या आनंदानं गावच्या अनुयांबरोबर आपल्या खेड्याकडे परतत येत होता. त्याच्या दृष्टीनं दासबाबूंचा दरबार यशस्वी झाला होता आणि भोगोचे भाषण प्रभावी ठरून दासबाबूंनी करात कपात मान्य केली होती. रानातील जनावरं दूर पळून गेल्यामुळे शिकार वरचेवर साधत नाही आणि लाकडंही कमी झालेली आहेत वगैरे कारणं जंगली लोकांनी दिली. तेव्हा दासबाबू म्हणाले, भोगो, तुझी उपासमार होत असेल असं मला काही वाटत नाही तुझ्या चेहऱ्यावरून. पुरुष मंडळींना जास्त कामं असल्यामुळे त्यांनी भरपूर खायचं हा आमचा रिवाज आहे. भोगोने उत्तर दिलं, आम्ही खाल्ल्यानंतर जे काही शिल्लक राहील ते स्त्रिया खातात आणि त्यांच्या उष्ट्या खरकट्यावर वृद्ध आणि निरुपयोगी माणसं जगत असतात. साहेब, आमच्या स्त्रिया आता अतिशय खंगून गेल्या आहेत. दासबाबूंना या जंगली लोकांना खुश ठेवण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. शिवाय त्या अफाट जंगली प्रदेशातील विचित्र चालीरीतीचे निर्मूलन करण्यासाठी त्यांना भोगोची आवश्यकता होती. भोगोच्या प्रदेशातून त्यांनी नुकतीच चक्कर मारली होती व तिथल्या सुदृढ आणि पुष्ट स्त्रिया आणि मुलं त्यांनी बघितली होती. तरी पण भोगोच्या वक्तृत्वाचा आपल्यावर फार मोठा परिणाम झालाय असं भासवून त्यांनी करात कपात करण्याची मान्यता दिली. भोगोला तो आपला मोठा विजय झाल्यासारखं वाटणं साहजिक होतं. टिकी, आजचा दरबार फार थाटाचा झाला, भोगो आपल्या जोडीदाराला म्हणाला. उंच व धिप्पाड भोगोबरोबर चालणाऱ्या ठेंगण्या आणि दुबळ्या शरीराच्या टिकीनं हास्य केलं आणि अनुमती दर्शक मान हलवली. चालताना त्यांची जोडी मोठी चमत्कारिक होती. भोगो 6-6.25 फूट उंच धिप्पाड होता, तर टिकी जेमतेम 5 फुटाचा हाडकुळा होता. टिकीनं काही वर्ष मुंबईसारख्या शहरात नोकरी केली होती, त्यामुळे त्याला हिंदी भाषा बोलता येत होती व त्याने त्या अरण्याबाहेरचे जग पाहिल्यामुळे तो त्यांच्या इतर जातवाल्यांपेक्षा धूर्त आणि काहीसा सुसंस्कृत होता. पुन्हा अरण्यातील जीवनाची ओढ निर्माण झाल्यामुळे तो पर्वताकडे पुन्हा आला होता व त्याची हुशारी पाहून भोगोनं त्याला आपला प्रधान नेमला होता. दासबाबूंच्या दरबाराला जायचं म्हणून टिकीनं कोट आणि पॅन्ट घातली होती. डोक्यावर एक जीर्ण झालेली साहेबी टोपी घातली होती. आपण जंगलाबाहेरच्या साहेबी लोकांशी बोलू शकतो याचा टिकीला मोठा अभिमान वाटे. तुम्ही क्रिकेटच्या खेळाप्रमाणे त्या बड्या बाबूंची दांडी उडवलीत, टिकी धापा टाकत म्हणाला. लांब टांग्या भोगोबरोबर चालताना त्याची तारांबळ उडत होती. तुम्हाला जर हिंदी बोलता आलं असतं तर तुम्ही नेहरूंची जागा चालवली असती. भोगोला क्रिकेटमधली दांडी हे काय प्रकरण ते माहिती नव्हतं. नेहरू हे कोणत्या तरी गावचे नाव असावे असं त्यांना वाटलं. टिकी फार ज्ञानी आहे त्याला माहिती होतं. माझ्या प्रत्येक शब्दाला भाल्याची धार होती, भोगो म्हणाला. टिकी, आता आपण मुक्कामावर पोचलो की मी सर्वांना थाटाची मेजवानी देणार आहे. मेजवानीचं नाव काढताच टिकी खुश झाला. तो भोगोचा मुख्य प्रधान बनल्यापासून त्याला खाण्यापिण्याची ददात नसे. भोगोच्या मेजवानीचा थाट फार और असायचा. भोगो आनंदानं गाणं म्हणू लागला आणि त्याचे सर्व सरदार त्याला साथ देऊ लागले. टिकीला चालताना दम लागत होता म्हणून तो गप्प होता. उजेड कसा दिसत नाहीये, गाणं थांबवून व उभा राहून एकदम भोगो म्हणाला. ते उंच पठारावर होते. तेथून टागोनं पेटवलेली शेकोटी स्पष्ट दिसायला हवी होती. आतापर्यंत कधीही रात्री घरी परताना शेकोटी पेटली नाही असं झालं नव्हतं. भोगोचा चेहरा संतप्त झाला. खात्रीनं म्हातारा टागो झोपला असणार, तो रागानं म्हणाला. त्याच्यावर विश्वास टाकता उपयोगी नाही हे आता सिद्ध झालंय. जर बड्याबाबूंचं राज्य नसतं तर त्या म्हाताऱ्याला मी केव्हाच सुसरडोहात फेकून दिलं असतं. त्याला मी आता चांगलं शासन करणार आहे. बोलत असताना भोगो एकदम थांबला. टागोकडून कधी गफलत होणं शक्य नाही असं वाटून त्याला भीती पण वाटू लागली. तो एकदम धावू लागला. त्याबरोबर त्याचे सर्व जोडीदार धावत निघाले. हाडकुळा टिकी पण त्याच्यापासून फार दूर नव्हता. त्याच्या मनात भोगोप्रमाणे विचार येत होते. त्या झोपड्यांभोवती मजबूत कुंपण लावलेले होते. टागोने आतून दार बंद करून घेतले होते, त्यामुळे आज सहजी प्रवेश होण्यासारखा नव्हता. कुंपणाचा दरवाजा आतून बंद असलेला पाहताच भोगोला थोडं हायसं वाटलं. आतली मंडळी गाढ झोपली असावी तसं दिसतंय, तो म्हणाला. त्यानं आपल्या गगनभेदी आवाजात आरोळी ठोकली. टागो! त्याला उत्तर मिळालं नाही. मी इला त्यानं आपल्या बायकोला हाका मारल्या पण त्याचा उपयोग झाला नाही. हे कुंपण तोडा, त्यानं आपल्या लोकांना हुकूम केला. हुकमाप्रमाणे त्याचे जवान त्या कुंपणावर तुटून पडले.
इतकी गडबड चाललेली असतानाही कोणी हालचाल करू नये याचं आश्चर्य मानत भोगो आपला भाला जमिनीवर रोवून त्यावर आपला भार टाकून उभा होता. त्याचे सर्व जोडीदार विश्वासू आणि कसलेले योद्धे होते. तेही आपल्या बायकांना हाका मारत होते. अखेरीस तो 12 फूट उंच असा दरवाजा खाली पडला आणि ते सर्व आत घुसले. त्यावेळी चंद्र नुकताच वर येत होता. त्या प्रकाशात एका झाडाखाली पडलेले वृद्ध टागोचे प्रेत त्यांच्या नजरेस पडले. हा, टागो मेलाय, त्याला कोणीतरी ठार मारायला दिसताय, भोगो त्या प्रेताकडे बघत म्हणाला. त्याच वेळी कान टावकारून तो दूर दिसणाऱ्या झोपड्यांकडे बघत होता. नागा पर्वतातल्या एखाद्या जंगली टोळीनं आपल्या खेड्यावर हल्ला चढवला असता तर ते झोपड्यांजवळ दबून बसले असतील असं त्याला वाटलं. भोगोसारख्या एका राजाच्या झोपडीवर हल्ला करण्यास धजावलेले लोक पळून जाणार नाहीत असा त्याचा तर्क होता. त्याने एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढताच त्याचे लोक भाले सरसावून एका रांगेत उभे राहिले. त्यानं दुसरा हुकूम सोडताच ते सर्व यंत्राप्रमाणे पुढे सरसावले. भोगो सर्वांच्या पुढे होता. आपल्याच उंचीची एक कुऱ्हाड हाती घेतलेला टिकी धावत आपल्या झोपडीकडे गेला. अंधारात शत्रू दबून बसला असला तर तो आपणावर हल्ला करेल याचा विचार त्याच्या मनात आला नाही, कारण तसंच त्याला कारण होतं. तो तेथे प्रथम आला तेव्हा भोगोनं त्याला एक सुंदर तरुणी बक्षीस म्हणून दिली होती. मिलीच्या प्रेमात जर तो फसला नसता तर त्या अरण्यात त्याचा जीव खचितच रमला नसता. मिली, मिली, तू कुठे आहेस? बोलत का नाही? टिकीने ओरडून विचारले. झोपडीतून त्याला उत्तर आलं नाही. आत एखादे भूत मिलीला पकडून तर बसलं नसेल या विचारानं तो दारात क्षणभर थांबकला. पण लागलीच त्यानं आपला टॉर्चचा प्रकाश आत फेकला. अंथरुणावर त्याची मिली नव्हती. फक्त तिचा आवडता भाला तिथे पडला होता. त्याच्या सर्व वस्तू जिथेच्या त्याच्या होत्या. त्यांना कोणी हात लावला नव्हता. फक्त नेहमी हसत त्याचं स्वागत करणारी मिली तिथे नव्हती. टिकीच्या नेत्रावाटे अश्रूचा पूर लोटला. प्रत्येक झोपडीची मजबूत दारं कोणीतरी खेचून काढली होती आणि तेथे असलेल्या सर्व स्त्रिया नाहीशा झाल्या होत्या. सर्वजण रागानं बेबानून ओरडत होते आणि रडत होते. फक्त भोगो शांत होता. अंतर्यामी तो जळत होता. पण आपण राजा आहोत, आपण त्या सर्वांचे पुढारी आहोत याचा त्याला त्या संकटाच्या काळी पण विसर पडला नव्हता. तो म्हणाला, टिकी, शोक करण्यात किंवा नुसता संताप व्यक्त करण्यात काही अर्थ नाही. आमच्या स्त्रियांना गुलाम बनवण्याच्या इच्छेने कोणीतरी पळून नेलेलं आहे. सर्व जंगली जमातीत आपलं हसू व्हावं या हेतूनं ते कोणीतरी काम केलेलं आहे. त्याला आपल्या या भाल्यानं उत्तर दिलं पाहिजे. भोगोनं भाला उचलून धरला. त्याच्या सर्व अनुयायांनी त्याचं अनुकरण केलं. शत्रूबरोबर युद्ध करण्याची ती एक मूक घोषणा होती. पहाटेपर्यंत भोगो आपल्या हद्दीपासून नागा पर्वताच्या रोखानं कितीतरी दूर निघून गेला होता. काही वेळानं सूर्यप्रकाश पडला. जसजसा सूर्य वरती चढू लागला तसतशी उन्हानं पायाखालची भूमी तापू लागली. पण भोगो सारखा पुढे चालत होता. त्याबरोबर त्यानं आपले निवडक 20 सरदार बरोबर घेतले होते. झाडांच्या तुटलेल्या फांद्यांच्या अनुरोधानं तपास करत कुत्र्याप्रमाणे हुंगत वास घेत तो चवताळलेल्या वाघाप्रमाणे चालला होता. भोगोला झोपड्यांजवळ माणसाच्या पावलांप्रमाणे बऱ्याच खुणा जमिनीवर उमटलेल्या दिसल्या होत्या. पावलांच्या खुणांवरून मार्ग काढण्यात भोगो व त्याचे लोक पटाईत होते. पण कुंपणाच्या बाहेर कसल्याच प्रकारच्या खाणाखुणा आढळल्या नाहीत. एवढ्या स्त्रियांना पळून नेणाऱ्यांची संख्या अर्थात बरीच असावी हे उघड होतं. असे असताना त्यांच्या पावलाचा कुठेही मागमूस लागू नये या गोष्टीचं भोगोला आश्चर्य वाटलं. इतकंच नव्हे तर जेव्हा कसल्याच प्रकारचा सुगावा लागेना तेव्हा तो गोंधळून गेला. पण शेवटी त्यानंच कोणत्या रस्त्यानं शत्रू निघून गेले असावेत ते शोधून काढलं. काही झाडांच्या मोडक्या फांद्या पानं त्यांनी बघितले. त्या फांद्या किंवा पानं सुकलेली नव्हती. ताज्या फांद्या आणि पानं कसल्या तरी वजनानं तुटून पडलेली होती. पण झाडाच्या फांद्यांवरून तेही बंदिवान स्त्रियांना बरोबर घेऊन माणसांना जाणं कसं शक्य होईल हे भोगोला समजेना. असला प्रकार कधी त्यानं बघितला नव्हता किंवा ऐकला पण नव्हता. पण अशक्य गोष्ट घडली असं गृहीत धरून तो त्या पडलेल्या फांद्यांच्या अनुरोधानं पुढे चालला होता. पटकोई पर्वत मागे टाकून तो नागा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट जंगलात शिरला व तेथे वाटेवर असलेल्या एका खेड्यात शिरला. त्या खेड्याच्या हद्दीपलीकडे अतिशय रानटी व नरभक्षक नागांच्या प्रदेशाला सुरुवात होत होती. खुद्द भोगो किंवा त्यांच्या अनुयायांपैकी कोणीही त्या खेड्याची सीमा कधी ओलांडली नव्हती. भोगोनं त्या खेड्याच्या मोरक्याला गाठलं आणि विचारलं, काल रात्री झाडांचे शेंडे सळसळले ही गोष्ट खरी आहे, पण कोणाची वर पाण्याची हिंमत झाली नाही. वरून सैतान आपला अनुयायांसह जात असला पाहिजे.
तू आणि तुझे लोक गाढव आहेत, भोगो संतापाने म्हणाला. आणि तू खोटं बोलतोय याची मला खात्री झाली आहे. त्या झाडावर तू काय पाहिलं ते मला खरं सांग. नाही नाही, मी काहीच नाही बघितलं. अहो, मी एक साधा माणूस आहे, तुमच्यासारखा राजा नाही. सैतानाकडे पाहण्याची मला कुठनं हिंमत होणार. मी माझे डोळे बंद करून घेतले होते. तू जर खरं बोलला नाहीस तर तुझे डोळे कायमचे मिटतील अशी व्यवस्था मी करतो. त्याची मानगूट पकडून जोरानं आवळत भोगो तो यशवाने ओरडला. बोल, त्या झाडांवर तू कोणाला बघितलंस? त्याच्या हातातून निसटण्याची खटपट करत तो घाबरून म्हणाला. माणसं होती ती, माणसं. मला ती स्पष्ट दिसली नाहीत. रात्रीची वेळ होती. शिवाय आता मी म्हातारा पण झालो. पण झाडांवर माणसासारखं काही दिसत होतं हे खरं. कदाचित ती माकडंही असतील माणसांप्रमाणे दिसणारी. आणि माणसाच्या आकाराची माकडं नागा पर्वतात आहेत, ते काय मी तुला सांगायला नको. माकडं असतील नाहीतर भूतं पण असतील. पण जर ती भूतं असतील तर मी काही फार दिवस जगणार नाही. भूतांना पाहणारा माणूस लवकर मरतो. कदाचित मीच तुला ठार करीन. भोगो संतापाने थरथर कापत ओरडला. त्या माणसांशिवाय आणखीन काय बघितलंस ते सांग. त्या माणसांबरोबर परत जाताना काही स्त्रिया होत्या का? खरं सांग. हो भोगो, त्यांच्याबरोबर स्त्रिया होत्या. तुझी खात्री आहे? होय, अगदी खात्री आहे. त्या स्त्रिया आपल्या जातीच्या होत्या. माणसांसारखे आकार त्यांना खांद्यांवर घेऊन झाडांवरून त्या झाडावर उड्या मारत चालले होते. ते त्या बाजूने गेले. तो वृद्ध दिशा दाखवत म्हणाला. खेड्याच्या बाहेर दलदलीचा प्रदेश होता. त्या पलीकडे चिंदविन नदीच्या पलीकडील प्रदेशात अद्यापही कोणी पाऊल टाकले नव्हते. भूतांचा राजा वेताळ तिथे राहतो अशी सर्व जंगली लोकांची समजूत असल्यामुळे त्या वेताळाच्या राज्याकडे दुरून पाहण्यासही लोक कापत असत. भोगो, तिथे जाऊ नकोस, थरथर कापत तो वृद्ध मूर्ख्या म्हणाला. भोगोनं त्याला हातानं दूर ढकललं. पण तो धडपडत उठला आणि त्याला अडवत म्हणाला. मी वेताळाच्या खूप भयानक गोष्टी ऐकल्यात. खरं म्हटलं ना भोगो, तू काही आमचा राजा नाहीस आणि आमचा तुझ्याशी काही संबंध नाही. पण तू आमच्या जातीचा आहेस. वेताळा जर तू चिडवलंस तर तो आमचाही निपात करेल. तिथं जाणं मूर्खपणाच आहे. तुझ्या आणि तुझ्या सरदारांच्या बायका पळवल्या असतील तर तुला दुसऱ्या बायका मिळतील. तू शूर आहेस, तुला बायकांचा काय तोटा. पण त्यांच्यासाठी स्वतःचा आणि आपल्या सर्व जातीचा जीव धोक्यात घालणं मूर्खपणाच आहे. तू परत जा. पटकोई पर्वतावर राज्य कर. त्या दलदलीच्या प्रदेशात पाऊल टाकण्याचं धोका पत्करू नको. त्या खेड्यातील सर्व स्त्री पुरुष जमा झाले होते. त्यांच्या मोरक्यानं नुसतं वेताळाचं नाव घेतलं तेव्हा ते थरथर कापू लागले. ऐक भोगो, पटकोई पर्वताच्या राजा, माझं ऐक, तो मोरक्या परत सांगू लागला. आम्ही इथं ज्या गोष्टी ऐकतो ते दूर तुझ्या राज्यात तुला ऐकू येत नाही. झाडाच्या शेंड्यांवरून प्रवास करणारी माणसं आम्ही काल रात्री प्रथमच बघितली आहेत. ती त्या वेताळाच्या राज्यातून बाहेर पडतात. तिथं माकडांवर वेताळ राज्य करतो. माकडांवर राज्य करतो? हसत भोगो म्हणाला. हसू नकोस, जास्त घाबरून तो मोरक्या म्हणाला. काही दिवसांपूर्वी एक प्रवासी या खेड्यात आला होता. तो आजारी होता म्हणून त्याला सुसरीच्या पुढ्यात फेकून दिलं. पण त्यापूर्वी त्यानं बऱ्याच गोष्टी आम्हाला सांगितल्या. तो वेताळांच्या राज्यात गेला होता. त्याच्यापूर्वी आणखीन काही माणसं तिथे गेली होती. पण त्यातील कोणी परत आलं नाही. त्या राज्याभोवती एक कसलं तरी चमत्कारिक कुंपण घातलंय आणि आत पिंजऱ्यात जनावरांप्रमाणे माणसं ठेवली आहे. त्याचं पुढे ऐकायला भोगो थांबला नाही. तो पुढे सरसावला. चला माझ्या शुरांनो, तो आपल्या माणसांना म्हणाला. आपल्या बायका जर आपण परत आणू शकलो नाही तर जगायचं कशाला. ज्यानं त्यांना पळवलं तो खुद्द वेताळ असला तरी त्याला शासन झालं पाहिजे. चला. भोगो छाती सरसावरून आणि भाला हाती घेऊन पुढे झाला. इमानी कुत्र्याप्रमाणे टिकीसही सर्व अनुयायी त्याच्या मागून चालू लागले. त्या खेड्याचा मुख्य आणि त्याची सर्व माणसं भयभीत होऊन वेड्यासारखी भोगो आणि त्याचे अनुयायी यांच्याकडे बघत राहिले.